आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपल्या नगर दक्षिणचे खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य सुनील मामा, त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून ज्यांनी आता मनोजदादा यांचं नाव घेतलं असे 17 अ मधून मयूरजी भांगरे, त्याचप्रमाणे 17 ब मधून अश्विनीताई लोंढे, 17 क मधून कमलताई खोतकर, त्याचप्रमाणे 17 ड मधून मनोजदादा खोतकर, हे 4 उमेदवार या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य भरत शेठ, विजू भाऊ, त्याचप्रमाणे बच्चनजी, सुनील भाऊ व उपस्थित असणारे शरदराव, सर्व उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर मंडळी व या सभेच्या निमित्तानं उपस्थित परिसरामध्ये त्यांनी सांगितलं की सोनेवाडी रोडचं काम आपलं अर्ध झालेलं आहे, अर्धा आता बाकी आहे. या परिसरामध्ये येत असताना आपला अमरधामच्या बाहेरचा दूधसागर सोसायटीच्या पुलाचं त्यांनी सांगितलं. त्याच प्रकारे आपला येणारा मतकर माळ्यापासल्या पुलाचंही त्यांनी सांगितलं. आणि केडगाव देवीच्या आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळपास सुजयदादांच्या माध्यमातून 50 लाख रुपयाचा निधी आपल्याला वॉल कंपाऊंड करता देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये उपलब्ध झाला. अशा छोट्या मोठ्या कामाची त्यांनी माहिती थोडक्यामध्ये दिली आहे. पण मनोजदादा, मी तुम्हाला आठवण करून देतो की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ज्या ज्या वेळेला नवरात्र उत्सव सुरू होतो, तर नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याला आठवत नसेल कदाचित, पण पूर्वी दादांना तर माहितीच नाही तो विषय, पण आमच्याकडं एक प्रथा होती पूर्वी. ते देवीच्या अगोदर ज्यावेळेस नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या अगोदर 10-12 दिवस अगोदर तिथे हा कॉन्क्रीट रोड नव्हता. आणि मग जे पक्ष सत्तेत असेल त्याचा विरोधी पक्ष जे असेल ते देऊन आंदोलन करणार देवी मंदिराच्या परिसरात. म्हणजे आंदोलन कसं राहायचं, काही लोक त्या पाण्यात झोपायचे, कुणी ते पॅन्टीवर घेऊन गुडघ्यात ते पाण्यात उभा राहणार. ते महापालिकेला सांगावं लागत नव्हतं, त्यांचं ते 8 दिवस अगोदर ठरलेलं असायचं की आता आपल्याला लाईट लावायचे, हायड्रोजन लावायचे, ते रस्त्याला मुरुम टाकायचा. रस्ताच नव्हता कॉन्क्रीट. ती दरवेळेसची प्रथा होती. फार वर्ष तुम्हाला सांगतो आंदोलन चाललं. मी सुद्धा एकदा केलंय, कारण ती सत्ता 2.5 वर्ष राहायची ना. मी एकदा केलं, मला म्हणले ते आपण परत करू. नाही हो, मागच्या वर्षी केलं, मी नाही करणार. मी तेच कुठे किती वेळा करायचं. पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो परत दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नगर उत्थान योजनेच्या माध्यमातून ह्या केडगाव देवीचा रस्ता अहिल्यानगर शहरामध्ये सर्वात पहिला कॉन्क्रीटीकरण हा केडगाव भागात झाला. आणि ते फक्त आणि फक्त आपल्या अहिल्यानगरचं एक मोठं देवस्थान असल्या कारणाने तुम्हाला सांगतो आपण त्याला प्राधान्यक्रम दिला, पुढाकार दिला. आणि आजही रस्ता 10 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी त्या रस्त्याला झाला, पण तो रस्ता आजही कॉन्क्रीटचा एक दर्जेदार रस्ता. या मतकर वस्तीपासून तुम्ही मनोजदादा पूल सांगितला, त्या पुलावर अगदी दुर्दैवी घटना घडली होती. एक मनुष्य तिथं पावसाळ्यामध्ये वाहून गेला. तोही पूल आपण मोठा केला. तो रस्ता इकडच्या बाजूने येणारा वेशीपासून येणारा रस्ता आपण त्यावेळेला डांबरीकरण केला. पुढे सगळे विकास कामं आपण केडगावला सगळेजण मिळून आपण सर्वांनी केले. आणि तुम्ही जे जे काही सांगताय ते पुढच्या काळात देखील ते आपल्यालाच करायचे, कारण दुसरं इथं कुणीही येणार सुद्धा नाही. म्हणजे केडगावच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा कुणी येणार नाही. कारण तुम्ही ती जबाबदारी मतरूपाने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यावरती टाकलेली आहे. आणि आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. आता अनेक लोक उभा आहेत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपल्याला कोणाला म्हणता येत नाही कोण उभा राहायचं कोणी उभा नाही राहायचं. कारण आता पक्ष एवढे झालेले आहेत, आपल्याला कोणालाच म्हणता येत नाही. याचं नाही मिळत त्याचं, त्याचं नाही मिळत त्याचं. आमच्या विजू भाऊ सारखे लोक थोडे आहेत, सुनील मामा तुमच्यासारखे लोक थोडे आहेत की तुम्हाला सांगितलं मामा तुम्ही मोठं मन दाखवलं, तुम्ही म्हटले आम्हाला सुजयदादा सांगतील तसं सोंबे साहेबांसारखे सुद्धा लोक कमी. पण बाकी लोक आता तुम्हाला सांगतो थांबायला तयार नाही. सुजयदादा त्या दिवशी काही लोकांना म्हणले अरे बाबा आता तू चालू नाही, त्याला आम्ही फार पुढे गेलो. दादा तू अजून पुढे जा, अजून पुढे दिल्लीपर्यंत जा म्हणले. आलो म्हणले मी पण नंतर, तू जा म्हणले दिल्लीपर्यंत. काय करतात मलाच बोलतात पुढे घ्या, आता कुठे
आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला इंदोर सारखं शहर करायचं, भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर. तुमचं नाव घेतं ते नाही का, तुम्ही नाव काय घेतलं ना आता, काय घेतलं नाव? हा, आपल्याला इंदोर सारखं शहर करायचं. भारतात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर इंदोर शहर. जवळपास 6-7 वर्ष पुरस्कार ते इंदोर शहराला मिळाला. आणि भविष्यातलं आपलं स्वप्न हे त्याच दृष्टिकोनात आपला प्रयत्न आहे. त्याला तुमची साथ पाहिजे. इंदोरमध्ये कसं आहे, आता आपला काही छोटा पक्ष आहे, तो काय तिकडं नाहीये. आता यांचा जो पक्ष आहे तो इंदोरमध्ये आहे. हे ज्याला दिसेल त्याला मत देतात ते. तसं तुम्हाला सांगतो, इंदोर सारखं तुम्ही वागा. ते 2 चिन्ह दिसतील तिला मत द्या. इंदोर केल्याशिवाय आपण राहणार नाही. तुम्ही पहा, पैकीच्या पैकी खासदार तिथे निवडून आले, पैकीच्या पैकी. ते कुठं शक्य आहे? इंदोर. म्हणजे तुम्ही जे नाव घेता ना, तो घोटाळा होतो. ते नाही करायचं आपल्याला. नाव नाही घ्यायचं. आपल्याला स्पर्धा ही 1 नंबर शहराची असली पाहिजे. आणि त्या प्रकारे आपली वाटचाल सुरू आहे. तिथं कागद जरी कोणी टाकला, तुम्हाला सांगतो, तिथं तपासणी होती, व्हिडिओ शूटिंग बघतात, पोलीस येतात, ती यंत्रणा येते, त्याला दंड करते. म्हणजे कागद सुद्धा कोणी टाकत नाही त्या शहरामध्ये. चॉकलेटचा कागद, कशाचाच कागद कोणी टाकत नाही. म्हणून हे पुढच्या काळामध्ये सगळं आपल्याला करायचं. अजून आता मनोदार तुम्ही विकासाच्या कल्पना सांगितल्या, संकल्पना सांगितल्या. तुम्हाला जरी ते फार मांडता नाही आलं, कारण वेळेचा अभाव आहे. पण सुजय दादाचं आमचं प्लॅनिंग तुम्हाला सांगतो, त्याच्याही पुढं 4 घरं पुढं आमचं प्लॅनिंग करायचं. कसं काम करायचं, कसं काय करायचं. मी त्यांना म्हणलं खालून रस्ता आणू, ते खालून नाही आणत, आपलं जे करायचं वरून करायचं, खालून काहीच नाही करायचं. त्यांना मी सांगितलं, तर तुमच्या नगरमध्ये खालून बरेच काही करतात कुठं. ते मला म्हणलं आपलं खालून काहीच नाही करायचं, आपल्याला जे करायचं ते वरतून करायचं. तसा उड्डाण पूल सुद्धा त्या माणसाने आपल्या आईजनाकडे करून त्यांना बरेच लोक बोलले अंडरपास करा, अंडर नाही करणार, एवढून करू. म्हणून हे तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा मला लोक सांगतात, तुम्हाला सुद्धा सांगतो की काय कोणाला घाबरू नका. या 15 तारखेला 17 नंबर प्रभागामध्ये 2 घड्याळ आणि 2 कमळ इंदोर. आपलं घड्याळ सांगावं, आपलं घड्याळ बाहेर नाही, आपलं घड्याळ सांगावं, यांना नाही सांगावं लागेल. पण आपले 2 घड्याळ आणि 2 इंदोर चालू दे. 15 तारखेला मात्र तुम्हाला विनंती आहे की आपल्याला कुठेतरी त्या दृष्टिकोनातून मतदान केलं पाहिजे. म्हणून ही प्रक्रिया, ही लोकशाहीतली फार मोठी प्रक्रिया असते. मतदान म्हणजे फार मोठी प्रक्रिया असते. आपण त्याला नावच देतो मतदान. सर काय नाव देतो आपण? मतदान नाव देतो. हे दान आहे, दान रुपये आपल्याला द्यावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण ते योग्य माणसाच्या हातामध्ये देतो, त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, केडगाव देवीसारखे रस्ते, या दूधसागर सारखे रस्ते, सुजातांच्या माध्यमातून मंदिराचा विचार होतो. ही सगळी प्रक्रिया होत असते. आज बरेच लोक उभा आहेत, इकडे उभा आहेत, पलीकडे उभा आहेत, नगरमध्ये उभा आहेत. बरं झालं महापालिका हद्द बाहेर नाही, तिकडे उभा राहिले असते. पण तुम्हाला सांगतो, आज देशामध्ये NDA सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब नेतृत्व करतात. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार म्हणून फडणवीस साहेब नेतृत्व करतात. अजितदादा त्याच्यामध्ये सत्तेवर सहभागी आहेत. आणि मग या सत्ता तिथं असताना देखील अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, युतीचीच सत्ता ही आपली येणार आहे. आणि त्याच्या पलीकडे फार विचार करू नका, कन्फ्युज होऊ नका. काय होतं, बरेच लोक येतात, आता बरेच लोक उभा राहिलेले, काही लोकांना चिन्ह नाही भेटलं. त्यांनी विजू भाऊसारखं, सुनील मामासारखं जर वागला असता तर त्या निश्चित रूपानं कुठेतरी काहीतरी योग्य प्रकारे मान सन्मान देखील मिळाला असता. पण आज ते काय करतात, ते थोड्या वेळ तुमच्याबरोबर येऊन जातात सगळ्यांबरोबर, आणि थोड्या काय म्हणतात, एक मला तेवढं द्यावं. काय बरोबर आहे, चुकीचं बोलतो मी? 4 कोणी मागतं का? 4 कोणी मागत मला सांग, हातवर करून सांग, कोणी मागतंय का? नाही, आपलं नाही हो, समोरचं काय, समोरचे 2, 3, 4 विचार काय असतील ते. सगळ्या होणार आहेत ताई. या सगळ्या प्रश्नांच्या करताच या निवडणुका असतात. म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो, काम करत असताना कुठेतरी हे सगळेच लोक आज आपल्याला एक मत मागताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या लोकशाहीमध्ये आपल्याला काम करत असताना तुम्हाला सांगतो, जे लोक एक मत मागतात, एक लोक मत मागत असताना त्या व्यक्तीचा विचार हा जनतेमध्येच नाही, तर तुम्हाला सांगतो कुठंतरी आपल्याला या महापालिका सभागृहात जाऊन तो व्यक्ती काही करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला कुठंतरी जर
शहरी लोकांच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर तुम्हाला सांगतो ती गाडी व्यवस्थित चालत असते. नाहीतर तुम्ही पाहतो आपण ती एखादी गाडी चालायला लागली तर चालायला लागल्यानंतर कुठंतरी एखादा चाक जर बिघडलं तर तुम्हाला सांगतो गाडी थांबून घ्यावं लागतं. आणि म्हणून ही सुद्धा प्रक्रिया प्रभागात सुद्धा तशीच आहे. जर शहरी एका विचाराचे लोक निवडून जर दिले तर तुम्हाला सांगतो ती गाडी प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाचं चालू शकते. नाहीतर एक माणूस दुसरा आला, या लोकांनी काम जर मंजूर करून आणलं आणि त्यांनी जर पुढे जाऊन काहीतरी केलं, हे म्हणतील ते काम बंद करू का, किंवा त्यांनी मंजूर करून हे म्हणतील बंद का. पण ही प्रक्रिया लोकशाहीची प्रक्रिया, हे तुम्हाला सांगतो आपल्याला कुठेतरी त्या पद्धतीने जावं लागणार. मताचा आपण विचार नाही करत. ते मावशीला वेगळं वाटलं आणि त्यांना वाटलं एक मत, त्यामुळे एक मताचं माणसं पडतील. एक मताचं काय बाई, चिठ्ठीवरचं लोक निवडून आता पातळीत आले, त्याचं काय सांगते. कारण की आपल्याला माहिती आहे लोकशाहीमध्ये आपल्याला एक एक मताची किंमत असते. जसं आपली मराठीत म्हण आहे सर जुनी, थेंब थेंब तळे साचे, ही तशी प्रक्रिया असते. त्यामुळे प्रत्येक माणसाने कुठेतरी या चौकांचा जर विचार केला तर ह्या महानगरपालिकेमध्ये जे सत्ता आज तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, अहिल्यानगर वासियांच्या आशीर्वादानं जी येणार आहे, तर त्या सत्तेमध्ये कुठेतरी आपल्याला या संपूर्ण विकास कामाकरता आज आपण पाहतो की केडगाव उपनगर हे तुम्ही जे जुने जाणकार मंडळी आहेत, 10-12 वर्षापूर्वी हा परिसर एवढा वाढलेला नव्हता, एवढी लोकवस्ती नव्हती. एक पुढे देवी मंदिराच्या बाजूचा परिसर होता. पण कशामुळे वाढतो, आज रस्ते होतात, लाईट येतात, पाणी येतं, म्हणून हळूहळू हे सगळं वाढत चाललेलं असतं. जिथं काम होत नाही तिथं लोक स्थलांतरित होत असतात. म्हणून तुम्हाला सांगतो की या कामाच्या माध्यमातून आज अहिल्यानगर शहर वाढत चाललेलं आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याकडे अत्यंत चांगले उमेदवार आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून देण्यात आलेले. आपण सर्वांनी त्यांना संधी दिली, कारण आपला परिसर हा स्टेशनपासून सुरू होतो. स्टेशनचा काही भाग आलेला आहे, तिकडनं मयुरजी आहे. आता काही लोकांना वाटत असेल मामा एक तिकडचा माणूस आहे, पण आता परिसर तिकडनं आलेला आहे. स्टेशनचं म्हणजे रेल्वे स्टेशनपासून सुरू होतो. तसं मनोदाराचं तिकडचे लोक म्हणतात मनोदार तिकडचा माणूस आहे, तसं तिकडचे लोक म्हणतात बांगरे तिकडचा, तसं नसतं. त्यामुळं सगळे चारही चाकं हे मतातून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच पद्धतीने चालले पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी मतदान झाल्यानंतर 16 तारखेला मतमोजणी चालू होईल, जे मतं मयूर बांगरेंना पडलेत तेच मतं लोंढे ताईंना पडले पाहिजे, तेवढेच मतं कोतकर ताईंना पडले पाहिजे, आणि तेवढेच मतं कोणाला पडले पाहिजे, मनोज दादाला पडले पाहिजे. ही जबाबदारी मतदानाची ही दादावर किंवा माझ्यावर, ही तुमच्यावर आहे. आता आम्ही तर माझं इकडं मतदान नाही, इकडं तुमच्याकडं, तुमचं सगळ्यांना करावं लागणार. म्हणून तुम्हाला आज आम्ही दोघंही विनंती करण्याकरता आलो की तुम्ही या संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदानाची प्रक्रिया राबवा. गुरुवारचा दिवस आहे मतदानाचा, आता आज सोमवार आहे, राहिले फक्त मंगळवार आणि बुधवार. तर गुरुवार दिवशी आपण सर्वजण जा, कोणाला फोन करू नका, फक्त माहिती घ्या कुठं जायचं. फोन करू नका म्हणजे गर्दी आहे का, हे वेगळा अर्थ नका, म्हणजे ते सगळं झाले. पण गर्दी आहे का, किती वेळ लागला तुला, हे विचार चौकशी करायला फोन लागतो. बरोबर आहे लोंढे साहेब, बरोबर सांगितलं. काय होतं आपण फोन करतो, त्याला फोन कर, गर्दी आहे का, आणि गर्दी आता मतदान आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहणारच आहे. त्यामुळे तुम्ही मात्र गर्दी असू नसू तुम्ही आपलं जाऊन मतदान करून या. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. जगाच्या नकाशावरती सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशामध्ये आहे, भारत भूमीमध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा एक योग आपल्याला ह्या प्रक्रियेतून होत असतो. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.